तुम्हाला जर अंगणवाडीमध्ये मिळणारी सुकडी याच्यापासून काहीतरी बनवायचं असेल तर असे झटपटीत तुम्ही लाडू बनवू शकता. याच्यासाठी लागणारं साहित्य: तूप, हे बारीक केलेलं खोबरं, ही सुकडी आणि साखर बारीक करून घ्यायची आहे. तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर ते पण घालू शकता तुम्ही, आणि वेलदोडे पण घालू शकता तुम्ही. तर ही सुकडी मी आधी कढई तापाय ठेवली, त्याच्यावरती ही सुकडी टाकून घेते. सुकडी सगळी टाकून घेते. आता सुकडी सगळी टाकून झालेली आहे, तर याच्यावरती मी आता तूप टाकून घेते. हे तूप टाकून झालेलं आहे, तर आता हे मिक्स करायचं चांगलं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं याच्यामध्ये तूप कमी पडलं, त्याच्यामुळे मी आणि थोडं घालते तूप. असे लाडू एकदा नक्कीच करून बघा. चवीला पण खूप छान लागतात आणि होतातही लवकर आणि पौष्टिकही असतात. सुकडी वाया घालवण्यापेक्षा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पण घालू शकता, मी घालत नाही आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता आपण खोबरे टाकून घेऊया. बारीक केलेलं खोबरं आहे 1 वाटी, ते त्याच्यामध्ये मी टाकून घेते. हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स केल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. मग हे एका ताटामध्ये, प्लेटमध्ये काढू शकता तुम्ही. प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित भाजून झाल्यानंतर याच्यावरती थोडंसं मी पाणी टाकून घेतले, कारण लाडू आले पाहिजे त्याच्यासाठी. हे असून थोडंसं भाजून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. हे आता मिक्स झालेलं आहे, तर आपण आता काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. तर मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ती बारीक केलेली साखर होती ना, ती टाकून घ्यायची त्याच्यात. ह्याच्यात आधीपासूनच साखर असते, त्याच्यामुळे थोडीशी कमीच साखर टाकायची, नाहीतर खूप गोड होते मग. हे त्याच्यामध्ये मावत नव्हते प्लेटमध्ये, त्याच्यामुळे मी परातीमध्ये घेतले हे सारं. मग याचे आता लाडू बनवायला तयार करते. बनवते लाडू. हे आता लाडू बनवून झालेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.